नमस्कार, आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात जादूटोणाच्या संशयातून एकाच कुटुंबातील 4 जणांना काठ्या, विटा आणि लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना पहारणी येथे घडली आहे। 16 ऑगस्ट रोजी सुमित्रा सेलोकर, त्यांचे पती सुकाजी, मुलगा किशोर आणि सून सुनीता हे घरात असताना 7 आरोपी त्यांच्या घराच्या अंगणात आले। तुम्ही आमच्या कुटुंबावर जादूटोणा केला असा आरोप करत आरोपीने शिवागीड सुरू केली आणि त्यानंतर काठ्या व विटांनी मारहाण केली। या हल्ल्यात चौघेही जखमी झाले। आरोपींनी घरात घुसून सुमित्रा सेलोकर यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। घटनेनंतर किशोर सेलोकर यांनी तात्काळ 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली। माहिती मिळताच नागभीड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी सुमित्रा सेलोकर यांच्या तक्रारीवरून रवींद्र भाजीपाले, पवन भाजीपाले, अंकिता भाजीपाले, नितेश नांदुरकर, गोकुळ नांदुरकर, कविता नांदुरकर आणि राहुल नांदुरकर या 7 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा बंदी व निर्मूलन अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे पहारणी जवळील मौशी येथे 2 वर्षांपूर्वी जादूटोण्याच्या संशयातून झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्यामुळे या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात अंधश्रद्धे विरोधातील जनजागृतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत। लोकन्याय न्यूजसाठी भोजराज नवघडे, नागभीड।